नमस्कार. चला आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे ही बिना तेलाची ताकाची कढी. कधी-कधी एकदम साधं मला जेवायचं मन झालं ना, तर मी ताकाची कढी आवर्जून करते. एकही थेंब आपण तेलाचा न घालता केलेली ही ताकाची कढी माझ्या आजीची रेसिपी आहे. चवीला एकदम भारी लागते. चला तर मग सुरुवात करूया. इथं आपण 1 लिटरच्या वर इतकं ताक घेतलेलं आहे. तुम्ही पाहू शकता थोडंसं दाटसर आहे. एकदम आपण घट्टसुद्धा किंवा एकदम पातळसुद्धा घेतलेलं नाही. साधारण आकाराचं हे आहे. त्याच्यामध्ये आपल्याला हळद घालून घ्यायची आहे अर्धा चम्मच. आता एवढी घालून झाली. छान याला आपल्याला फेटून घ्यायचं आहे. हळद एकसारखी याच्यामध्ये लागली जाते. आता काय करायचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला बेसन घालायचं आहे. तर पहा 1 लिटरच्या थोडंसं वर आहे ताक. त्याच्यासाठी आपण जी आमटी खायची वाटी असते ना त्याने अर्धी वाटी बेसन घेतलेलं आहे. जेव्हा आपण गरम करू ते कढी करायला लागूत ना तेव्हा दाटसरपणा येतो. एकदम दाटसर आपल्या बेसनासारखी कढी ही चवीला चांगली लागत नाही. त्याच्यामुळं आपण इथं अर्धी वाटी घालून घेतलेलं आहे. अर्धी वाटी बेसन याला पुरेसं होतं. तर पहा छान फेटून घ्यायचं. थोडेसे गोळे जर असतील ना तर हाताने छान आपल्याला याला फोडून घ्यायचे आणि एकसारखं ताकामध्ये हे बेसनचं पीठ मिसळून घ्यायचं. आता छान मिसळून झालं आहे बाजूला ठेवून आणि कढई आपण इथं गॅसवर चढवलेली आहे. त्याच्यामध्ये 1 चम्मच आपल्याला जिरं घालायचं आहे. जिरं घातल्याच्या नंतर इथं 1 इंच आलं, आपण लसण पाकळ्या घातल्या 10 ते 12 आणि त्याच्यानंतर 7 मिरच्या घातल्यात. आता मिरच्या ह्या तिखट आहेत आणि याला आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे. तर 1 मिनिटाच्या नंतर हे भाजून होतं काढून घेऊता आणि त्याच कढईमध्ये आपल्याला ही ताक घालून घ्यायचं आहे. आता आपली कढी अजिबात फाटू नये त्याच्यासाठी काय करावं लागणार आहे, गॅस हाय हीटवर करायचा. तुम्हाला जर वेळ नसेल तर, नाहीतर मध्यम आचेवर ठेवल्या तरीही चालेल. फक्त काय करायचं एकसारखं याला ढवळत राहायचं. जोपर्यंत दाटसरपणा येणार नाही ना तोपर्यंत. साधारण 5 मिनिट लागू शकतात. 5 ते 6 मिनिटासाठी तुम्ही पाहू शकता मस्त असा दाटसरपणा आला आहे. आता पळी ही काढून घ्यायची आणि त्याच्यामध्ये घालायचा आहे कांदा. तर 1 कांदा आहे बारीक कट करून घेतलेला तो याच्यामध्ये घालून घेतला आहे. त्याच्यानंतर जे आपण वाटण भाजून घेतलं होतं ना ते वाटण याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे. कोथिंबीर घालायची आणि चवीपुरतं मीठ घालायचं आहे. आता हिरव्या मिरचीला थोडंसं जास्त मीठ लागतं तर मी ते 1.5 चम्मच घालून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याला सर्व जिन्नस छान ढवळून घ्यायचे आहे. 2 मिनिटासाठी असेच आपल्याला पळी त्याच्यामध्ये फिरवायची आहे. म्हणजे छान असं एकसंध हे मसाले त्याच्यामध्ये लागले जातात. आता काय करायचं पळी काढून याला खळखळून आपल्याला उकळी फुटू द्यायची आहे. 7 ते 8 मिनिटासाठी छान याला मंद आचेवर आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. तर पहा 7 ते 8 मिनिटाच्या नंतर आपल्याला मस्त गरमागरम दाटसर अशी कढी भेटलेली आहे. जर दिवसभर जरी अशीच ही कढी ठेवल्या ना तर बिलकुलही ती फाटणार नाही. एकसारखी जशास तशी राहील. तर या पद्धतीची एकदम साधी आणि सोपी झटपट होणारी बिना तेलाची ताकाची कढी आपली तयार झालेली आहे. तुम्हाला हवं असेल तर याच्यामध्ये तुम्ही जिरं, मोहरी आणि कढीपत्त्याचं तडकासुद्धा घालू शकता. पण या पद्धतीने केल्या ना तर त्या तडक्याची काही तुम्हाला आवश्यकता पडणार नाही. तर या पद्धतीची ही ताकाची कढी नक्की करून पहा आणि तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, अशाच रेसिपीसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.